नेक्स्ट पॉईंट इज डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. तर डेव्हिसन अँड जर्मर हे सायंटिस्ट जे आहेत ह्यांनी दोघांनी मिळून मूव्हिंग पार्टिकल जे आहे मॅटर पार्टिकल, त्या मूव्हिंग मॅटर पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते हे डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस जे आहे हे हायपोथेसिस फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट जे आहे इथं आपण आता ही पाहायचं आहे. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटची ही डायग्राम आहे. याच्यामध्ये द होल सेटअप इज एन्क्लोज्ड इन ॲन इव्हॅक्युएटेड चेंबर. संपूर्ण हे इन्स्ट्रुमेंट जे इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये एन्क्लोज केलं असतं. इट युजेस ॲन इलेक्ट्रॉन गन, अ डिव्हाइस टू प्रोड्यूस इलेक्ट्रॉन बाय हिटिंग अ टंगस्टन फिलामेंट एफ युजिंग अ बॅटरी बी. तर हे फिलामेंट आहे, हे टंगस्टनचं फिलामेंट आहे आणि याला बॅटरी कनेक्ट केलं आहे. बॅटरीमुळे हे फिलामेंट हिटिंग होतं आणि हिटिंग नंतर यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हे थर्मिओनिक इमिशन प्रिन्सिपल यामध्ये वापरलेलं आहे. थर्मल एनर्जी हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन्स इमिट होतात म्हणून याला थर्मिओनिक इमिशन म्हणतो आपण. या थर्मिओनिक इमिशनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले आहेत हे डायव्हर्जन इलेक्ट्रॉन असतात. हे एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये युनिफॉर्म बीम तयार करण्यासाठी हा कॉलिमिटिंग ॲनोड आहे. प्लस ह्या इलेक्ट्रॉनला एक्सेलेट करण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी, व्हेलॉसिटी देण्यासाठी ही इकडं हाय टेन्शन बॅटरी कनेक्ट केलेलं आहे. हे पोटॅन्शियोमीटर आहे. आपण हे व्होल्टेज आपण व्हॅरी करू शकतो आणि ह्या इलेक्ट्रॉनची स्पीड जे आहे वाढवू शकतो. आणि हा युनिफॉर्म बीम जे आहे हा युनिफॉर्म बीम हा इथं इलेक्ट्रॉनचा बीम जे हा निकेलचं क्रिस्टलचे टार्गेट आहे. निकेल क्रिस्टल टार्गेट हे 45 डिग्री अँगलने इन्क्लाइन करून ठेवलेला आहे. याच्यावरती हा बीम इन्सिडंट होतो. त्यानंतर डिफ्रॅक्ट झाल्यानंतर हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये हे इलेक्ट्रॉन्स डिफ्रॅक्ट होतात आणि डिफ्रॅक्ट झाल्यानंतर यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स या पर्टिक्युलर अँगलमध्ये कलेक्ट होतात हे कलेक्ट करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी इथं मुव्हेबल डिटेक्टर आहे. आणि हा गॅल्व्हनोमीटर असतो, हा डिटेक्ट करतो करंट किती इथं प्रोड्यूस झालेलं आहे करंट. आणि हे मुव्हेबल डिटेक्टर आपण इकडे मूव्ह करू शकतो आणि हा अँगल चेंज करून आपण पर्टिक्युलर वेगवेगळ्या अँगलला किती इलेक्ट्रॉन डिटेक्ट झालं आहे ते डिटेक्टर आपण याच्या सहाय्यानं आपण इथं चेक करू शकतो. दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ दिस डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. नेक्स्ट वर्किंग ऑफ दिस डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. याचं आपण आता वर्किंग पाहायचं आहे. नाव वर्किंगसाठी हे ॲनिमेशन पहा. यामध्ये डेव्हिसन आणि जर्मर हे दोन सायंटिस्ट आहे. या दोघांनी मिळून हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि याच्यामध्ये पार्टिकल नेचर जे आहे ह्या पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते हे डी ब्रॉगलीचा हायपोथेसिस इथं प्रूव्ह केलेला आहे. याच्यामध्ये हे जे वर्किंग आहे हे वर्किंगमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द गन आर एक्सेलरेटेड थ्रू अ व्हॅक्यूम to a desired velocity by applying suitable accelerating potential across a cylindrical anode and are collimated into focus the beam. तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन गनच्या सहाय्यानं इमिट झाल्यानंतर हे एक्सेलरेट केले जातात आणि एक्सेलरेशन करण्यासाठी एक्सेलरेटिंग पोटेन्शियल वापरलेलं आहे. आणखीन हा सिलेंड्रिकल ॲनोड जे आहे ह्या ॲनोडमधून हे कॉलिमेट करून हे फोकस पुढं मूव्ह होत असतो. This beam of electrons falls on a nickel crystal and is scattered in different directions by atoms of the crystal. तर हा बीम जे इलेक्ट्रॉनचा बीम हा निकेलच्या क्रिस्टलवरती स्कॅटर्ड होतो. स्कॅटर्ड झाल्यानंतर डिफरंट डायरेक्शनमध्ये हे ॲटम्स जे आहेत हे क्रिस्टलचे ॲटम जे आहेत ह्या ॲटमला हे इलेक्ट्रॉन्स कोलाइड होऊन वेगवेगळ्या डिफरंट डायरेक्शनमध्ये स्कॅटर्ड होतात. हे इलेक्ट्रॉन्स स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्स वेअर डिटेक्टेड बाय ॲन इलेक्ट्रॉन डिटेक्टर अँड द करंट वॉज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हनोमीटर. आता स्कॅटर्ड झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे डिटेक्ट केले जातात इलेक्ट्रॉन डिटेक्टर अँड करंट मेजर्ड विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हनोमीटर. हे डिटेक्टरनं इलेक्ट्रॉन जे डिटेक्ट केले जातात. आणखीन याच्यातून जे करंट प्रोडक्शन झाले हा करंट आपण गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. बाय मुव्हिंग द डिटेक्टर ऑन सर्क्युलर स्केल दॅट इज बाय चेंजिंग द स्कॅटरिंग अँगल थीटा द इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन बीम वॉज मेजर्ड फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ स्कॅटरिंग अँगल. वेगवेगळ्या अँगलसाठी आपण हा डिटेक्ट झालेला इलेक्ट्रॉनचे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन बीम आपण वेगवेगळ्या अँगलसाठी मेजर करू शकतो डिटेक्टरच्या सहाय्यानं. ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा हे फिलामेंट आहे टंगस्टन फिलामेंट. या टंगस्टन फिलामेंटला आपण बॅटरी कनेक्ट करून इथून हा टंगस्टन फिलामेंटला हिटिंग केल्यानंतर यातून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. हे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात हे इलेक्ट्रॉन्स डिफरंट डायरेक्शनमध्ये डायव्हर्ज झाले असतात आणि हे कॉलिमेट करण्यासाठी तिथं एक बीम आहे. पुन्हा एकदा पहा ह्याच्यामध्ये डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहे. याच्यामध्ये फर्स्ट
हा फिलामेंट आहे. टंगस्टन फिलामेंटला बॅटरी कनेक्ट केलेला आहे. या बॅटरीच्या साहाय्यानं हे फिलामेंट जे हिटिंग केलं जातं. हिटिंग केल्यानंतर हे थर्मिओनिक इमिशनच्या प्रिन्सिपलवरती यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ही इलेक्ट्रॉन गन आहे. तर थर्मिओनिक इमिशन जे हे निकेल टार्गेट आहे आणि हा इलेक्ट्रॉन डिटेक्टर आहे इलेक्ट्रॉन डिटेक्ट करण्यासाठी. आणि सर्क्युलर स्केल आहे. आपण याच्यावरून हा इलेक्ट्रॉन डिटेक्टर आपण मूव्ह करू शकतो वेगवेगळ्या अँगलनं. आणि हा गॅल्व्हनोमीटर जे आहे हा करंट मेजर करण्यासाठी हा गॅल्व्हनोमीटर आहे. तर टंगस्टन फिलामेंट जे आहे हे टंगस्टन फिलामेंट ह्या बॅटरीच्या साहाय्याने याला हिटिंग केलं जातं आणि यामधून थर्मिओनिक इमिशनच्या ह्या तत्वावरती लो व्होल्टेज पॉवर सप्लाय आहे. लो व्होल्टेज पॉवर सप्लाय साहाय्याने याला हिटिंग केलं जातं. हिटिंग केल्यानंतर यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि हे इलेक्ट्रॉन्स कॉलिमेट करण्यासाठी ते कॉलिमेटर असतो. आणि ही हाय व्होल्टेज बॅटरी जे आहे हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय हा या कॉलिमेटरला बीमला टाकलेला आहे. आणि यातून इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर युनिफॉर्म डायरेक्शनमध्ये पुढे बाहेर जातात. यातून डायव्हर्जन स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन युनिफॉर्म हा पॅरल बीम यातून पुढे मूव्ह होतो ह्या सिलेंडरमधून. आणि हा इलेक्ट्रॉनचा बीम जे आहे हा इलेक्ट्रॉन बीम ह्या हाय व्होल्टेज बॅटरीने मूव्ह केल्यानंतर ह्या टार्गेटवरती निकेल टार्गेट जे ह्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये हे स्कॅटरिंग होतं ह्या इलेक्ट्रॉनचं. हे इलेक्ट्रॉन बीम हा असं डिफरंट डायरेक्शनमध्ये स्कॅटर झालेला आहे. हा स्कॅटर्ड झालेले बीम जे आहे हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये वेगवेगळ्या अँगलनं पण हा डिटेक्टर जे आहे डिटेक्टरच्या साहाय्याने आपण इथं डिटेक्ट करू शकतो. वेगवेगळ्या अँगलमध्ये हे डिटेक्टर आपण मूव्ह करून इकडे इथं मूव्ह केल्यानंतर इथले किती इलेक्ट्रॉन कलेक्ट झाले इथं किती इलेक्ट्रॉन डिटेक्ट झाले असे प्रत्येक अँगलला वेगवेगळ्या अँगलला आपण हा डिटेक्टर मूव्ह करून आपण डिटेक्शन करू शकतो. आणि हा गॅल्व्हनोमीटरच्या साहाय्याने आपण हा करंट मेजर करू शकतो. यामध्ये पर्टिक्युलर वेगवेगळ्या अँगलसाठी हा बघा हे इकडून हे निकेल टार्गेट जे आहे यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर हे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये इकडे मूव्ह झालेले आहेत. आणि हे किती मूव्ह झाले ते आपण डिटेक्टरच्या साहाय्याने इथं मेजर केलेलं आहे. This is the working of this Davison-Germer experiment, Davison and Germer experiment. Next one is conclusion. आता एक्सपेरिमेंटल कन्क्लुजन जे आहेत डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटचे कन्क्लुजन आहे. यामध्ये कन्क्लुजनमध्ये फर्स्ट आहे द इंटेन्सिटी पॅटर्न रिसेंबल्ड अ डिफ्रॅक्शन पॅटर्न विथ पिक्स करस्पॉन्डिंग टू constructive interference and troughs to region of destructive interference. तर हे जे काय एक्सपेरिमेंटच्या मध्ये डिटेक्ट झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत त्याचा आपण जर ग्राफ काढला हा ग्राफ आणखीन इंटरफरन्समधला ग्राफ जे आहे इंटरफरन्समध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे आहेत ह्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहेत. पिक्सचे जे मॅक्झिमम आहेत हे मॅक्झिमा दोन्हींचे सिमिलॅरिटी आहेत. डिफ्रॅक्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ वेव्स. डिफ्रॅक्शन हे वेव्हची प्रॉपर्टी आहे. हेन्स above observations implied that the electron formed diffractions pattern on scattering and the particles could show wave like properties. तर डिफ्रॅक्शन ही वेव्हची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं डिफ्रॅक्शनचा जे ग्राफ आहे तो डिफ्रॅक्शनचा ग्राफ आणखीन हा इथं जे आपल्याला डिटेक्ट केलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या इलेक्ट्रॉनचा आपण जर ग्राफ पाहिला दोन्ही ग्राफमध्ये सिमिलॅरिटी आहे. दोन्ही ग्राफ सिमिलर आहेत म्हणजेच ह्यामध्ये डिफ्रॅक्शन झालेलं आहे. मग डिफ्रॅक्शन झालेलं आहे म्हणजेच काय ह्या इलेक्ट्रॉनला वेव्ह असोसिएट आहे कारण का वेव्ह असल्याशिवाय डिफ्रॅक्शन होत नाही. त्यामुळे हा ह्याचा ग्राफ ह्या डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटमध्ये जे कन्क्लुजन आहे यामध्ये हा ग्राफ आणखीन डिफ्रॅक्शनचा ग्राफ सेम आहे. आणि त्याच्यामुळं हे इथं डिफ्रॅक्शन झालं आहे इथं प्रूव्ह झालेलं आहे. आणि डिफ्रॅक्शन हे फक्त वेव्ह असल्यानंतर होतं म्हणजेच काय ह्या मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट आहे हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. डेव्हिसन अँड जर्मर व्हॅरिड the accelerating potential from 44 volt to 68 volt and observed a constructive interference peak in the intensity the scattered electrons at scattering angle of 50 degree for a potential of 54 volt. आता याच्यामध्ये ह्या एक्सपेरिमेंटमध्ये व्होल्टेज जे व्होल्टेज 44 व्होल्टपासून 68 पर्यंत व्होल्टेज जर वाढवलं तर ह्या व्होल्टेजमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पीक मिळालेली आहे इंटेन्सिटीची. आणि ह्या इंटेन्सिटी हे अँगल जे आहे अँगल हा 50 डिग्री आहे. आणखीन पोटेन्शियल जे होतं हे पोटेन्शियल 54 व्होल्टला हा अँगल मॅक्झिमम पीक मिळालेला आहे. द वेवलेंथ ऑफ मॅटर वेव्ह असोसिएट विथ द इलेक्ट्रॉन वॉज फाउंड टू बी. आता डी ब्रॉगलीने जे वेवलेंथचं इक्वेशन फॉर्म केले ह्या इक्वेशननुसार जर आपण हे इक्वेशन जे होतं हे 1.228 × 10⁻⁸ डिवाइडेड बाय
रूट व्ही हे होतं, ज्यामध्ये व्ही जे आहे व्ही 54 वोल्ट आहे आणि 54 वोल्ट आपण जर पुट करून सॉल्व केल्यानंतर हे आन्सर जे आहे 0.165 नॅनोमीटर इतकी वेवलेंथ येते ह्या मुव्हिंग इलेक्ट्रॉनला असोसिएट असणारी वेवलेंथ. आणखीन द टू व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा ऑप्टेन्ड फ्रॉम द एक्सपेरिमेंटल रिझल्ट फ्रॉम द थेरॉटिकल डी ब्रॉगली रिलेशन वेअर इन क्लोज ॲग्रीमेंट. आता हे प्रॅक्टिकली ह्याचं ॲन्सर जे आहे वेवलेंथचं, आणखीन थेरॉटिकली जे एक्सप्लेनेशन आहे, थेरॉटिकली एक फॉर्म्युला जे आहे त्याच्यानुसार काढलेली वेवलेंथ, आणखीन प्रॅक्टिकली काढलेली वेवलेंथ जे आहे दोन्ही सेम आहेत, क्लोज आहेत दोन्ही वेवलेंथ. त्यामुळं इथं द डेव्हिसन अँड जेरमर एक्सपेरिमेंट दस subtended de Broglie's hypothesis of wave particle duality and verified his relation. आणि याच्यावरून त्याने हे डी ब्रॉगलीचं रिलेशन जे आहे, डी ब्रॉगलीचं हायपोथेसिस आहे हे व्हेरीफाय केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुव्हिंग पार्टिकल जे आहे मॅटरचा, या मुव्हिंग पार्टिकल्सची वेव्ह असोसिएट असते. हे डी ब्रॉगली हायपोथेसिस इथं ह्या डेव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंटमधून प्रूव्ह केलेलं आहे. मुव्हिंग पार्टिकल यामध्ये आपण इलेक्ट्रॉन इथं कन्सिडर केला, इलेक्ट्रॉन मुव्हिंग होता आणि या इलेक्ट्रॉनला असणारी असोसिएट वेव्ह जी आहे ही वेवलेंथ ही इथं डिटरमाइन केलेलं आहे. आणि ही वेवलेंथ आणि थेरॉटिकल वेवलेंथ दोन्ही सेम आलेले आहेत. याच्यामध्ये हा जे पॅटर्न इथं ऑप्टेन झालेला होता ह्या डिटेक्ट झालेला इलेक्ट्रॉनचा तो आणि डिफ्रॅक्शनचा सेम आहे, त्यामुळे इथं डिफ्रॅक्शन झालं असं कन्क्लुजन आहे. आणि डिफ्रॅक्शन फक्त हे वेव्ह असल्यानंतर होतं, म्हणजेच ह्या मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट हे कन्क्लुजन करून यामध्ये प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही वेवलेंथ सेम आल्यामुळे इथं हे मुव्हिंग पार्टिकलला वेव्ह असोसिएट असते हे इथं डेव्हिसन जर्मननी हे एक प्रॅक्टिकली फर्स्ट प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.